आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. सर, काय सांगाल? देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर नियुक्ती होणार आहे. एकूणच काय पहिली प्रतिक्रिया असणार? परत एकदा महाराष्ट्राच्या प्रगतीला प्रचंड वेग मिळणार आहे आणि सर्वांगीण विकास होणार आहे. आपल्याला जे महाराष्ट्र अपेक्षित आहे ते निश्चितपणे आता घडताना आपल्याला दिसेल. या सगळ्या संदर्भामध्ये मराठवाड्याचा किती विकास होईल असं वाटतं? महाराष्ट्राचा प्रचंड प्रमाणामध्ये विकास होणार आहे, सर्वांगीण विकास होणार आहे. पिण्याच्या पाण्यासारखा विषय, शेतीसाठी पाण्याचा विषय आणि शहरी भागामध्ये जो प्रचंड विकास अपेक्षित आहे ते नक्की गतिमान होईल. आणि त्याचबरोबरीने आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणणं, उद्योगाच्या अनुषंगाने औद्योगिक गुंतवणूक आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथे नवीन प्रकल्प सुरू व्हावे यासाठी मोठे प्रयत्न होतील. तुम्हाला सर्वांना असं वाटलं होतं महायुतीला एवढं भरघोष यश महाराष्ट्रामध्ये मिळेल? हे मान्यच करायला हवं की आपल्याला स्पष्टपणे महायुतीचं सरकार स्थापित करता येईल याबद्दल काही शंका नव्हती. परंतु लाडक्या बहिणींनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने जे भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आमची जबाबदारी आता खूप मोठी वाढलेली आहे. नव्या सरकारमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या मंत्रिपदाची ही चर्चा सुरू आहे. एकूणच काय वाटतं तुम्हाला? या बाबतीत मी काही बोलणं योग्य नाही. जे नेतृत्व आहे ते या बाबतीमध्ये निर्णय घेईल. आणि मी सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वांची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण मिळून काम करू. नक्कीच हे होते राणा जगजितसिंह पाटील. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.